हॅलो गाईज, वेलकम टू द लेक्चर. आज आपण स्टार्ट करत आहोत विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता 10वी भाग 1 चा पहिला चॅप्टर गुरुत्वाकर्षण. ऑब्विसली स्वाध्याय असणार आहे आणि स्वाध्यायाची उत्तर असणार आहे छोटी, जेणेकरून तुमचं रिव्हिजन चांगलं होईल आणि इवन शाळेची जी एक्सरसाइज दिलेली असेल, स्वाध्याय दिलेला असेल, कोणताही गृहपाठ असेल तो पूर्ण पण होईल आणि कमी वेळात पूर्ण होईल. चला सुरू करूया. प्रश्न क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 1. खालील तक्त्यातील तीनही स्तंभातील नोंदी मधील संबंध लक्षात घेऊन त्याप्रमाणे तक्ता परत लिहा. तक्ता असा आहे की तसं बघितलं तर जो 1 हा तक्ता आहे तो प्रश्न आहे आणि तक्ता नंबर 2 आणि तक्ता नंबर 3 याच्यामध्ये उत्तरं क्रिस क्रॉस दिलेली आहेत. थोडक्यात जोड्या जुळवायच्या आहेत. उत्तर बघूया. उत्तर फक्त तक्ता नंबर 2 आणि 3 मध्ये आहेत. लक्षात घ्या बदल. वस्तुमान किलोग्राम मध्ये आहे आणि ते आहे जडत्वाचे माप. नेक्स्ट. प्रश्न क्रमांक 2. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. अ. वजन व वस्तुमान यातील फरक काय आहे? एखाद्या वस्तूचे पृथ्वीवरील वस्तुमान व वजन मंगळावरही तेवढेच असतील का आणि का? इमेजेस फक्त रेफरन्ससाठी आहेत. तुम्हाला इमेजेसची गरज नाही, पण इमेजेस व्यवस्थित बघितल्या तर तुम्हाला उत्तर व्यवस्थित समजतील. उत्तर बघूया. 1. वस्तुमान हे द्रव्य संचयाचे मापन असून ते सर्वत्र कायम राहते आणि अदिश राशी आहे. 2. वजन हे गुरुत्वाकर्षणामुळे निर्माण होणारे बल असून ते पृथ्वी सापेक्ष बदलते आणि सदिश राशी आहे. 3. वस्तूचे वस्तुमान पृथ्वीवर व मंगळावर समान असेल, परंतु वजन मात्र समान नसेल. समजते? वस्तुमान समान असेल, वजन समान नसेल, कारण जी म्हणजे ग्रॅव्हिटी चे मंगळावरील मूल्य पृथ्वीवरील जी च्या मूल्यापेक्षा वेगळे आहे. बरोबर. नेक्स्ट. आ. मुक्त पतन, गुरुत्व त्वरण, मुक्तिवेग व अभिकेंद्री बल म्हणजे काय? 4 वेगळे कॉम्पोनंट्स आहेत. पहिला, एखादी वस्तू केवळ गुरुत्वीय बलाच्या प्रभावाने गतिमान असल्यास त्या गतीला मुक्त पतन म्हणतात. इमेजेस बघा, समजून येईल तुम्हाला. इमेजेस फक्त तुमच्या डोक्यात उत्तर राहण्यासाठी आहे, उत्तर लिहिण्यासाठी डायग्रामची किंवा फोटोची गरज नाही. 2. पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे वस्तूचे त्वरण होते. या त्वरण पृथ्वीचे गुरुत्व त्वरण असे म्हणतात. यास. 3. ज्या विशिष्ट आरंभ वेगामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सरळ वर जाणारी वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणापासून मुक्त होते त्यास मुक्तिवेग म्हणतात. 4. वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होत असते
या बलास अभिकेंद्री बल असे म्हणतात. नेक्स्ट ई. केपलरचे 3 नियम लिहा. त्यामुळे न्यूटनला आपला गुरुत्व सिद्धांत मांडण्यास कशी मदत झाली ते सुद्धा लिहा. हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. उत्तर पाहूया. 1. केपलरचा पहिला नियम. ग्रहाची कक्षा ही लंब वर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो. 2. केपलरचा दुसरा नियम. ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते. 3. केपलरचा तिसरा नियम. सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो. नेक्स्ट दुसरा पार्ट आन्सरचा. न्यूटनचा. ग्रहांची गती नियंत्रित करणारे बल म्हणजेच गुरुत्वीय बल आहे. हे बल सूर्य आणि ग्रह यांच्यात असते आणि त्याचे परिमाण अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असते. याच आधारे न्यूटनने आपला गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत, सार्वत्रिक नियम ज्याला म्हणतो आपण, जो आहे लॉ ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन, तो मांडला. नेक्स्ट ई. एक दगड यू वेगाने वर फेकल्यावर एच उंचीपर्यंत पोहोचतो व नंतर खाली येतो. सिद्ध करा की त्याला वर जाण्यास जितका वेळ लागतो तितकाच वेळ खाली येण्यास लागतो. सिद्ध करायचं आहे म्हटल्यावरती इथे गणित येणार. उत्तर घ्या थोडक्यात. हा जो प्रश्न ज्या पद्धतीने दिलेला आहे त्याची ही डायग्राम आहे. बरोबर. बॅकग्राऊंड नॉईज इग्नोर करत चला. ह्या डायग्रामशी संबंधित इथं दिलेला आहे. A to B वर जाताना, B to A खाली येताना, आणि त्याप्रमाणे चलत जाणारे इक्वेशन्स. त्याचाच नेक्स्ट पार्ट आहे. इथे संपतंय. उ. समजा की जी चे मूल्य अचानक दुप्पट झाले तर एका जड वस्तूला जमिनीवरून ओढून नेणे दुपटीने अधिक कठीण होईल का आणि का? उत्तर पाहूयात. एक. वस्तूला जमिनीवरून ओढून नेताना आपल्याला वस्तू आणि जमिनीच्या पृष्ठभागामधील घर्षण बलाचा सामना करावा लागतो. 2. हे घर्षण बल वस्तूच्या वजनाच्या प्रमाणात वाढते. जर जी चे मूल्य अचानक दुप्पट झाले तर वस्तूचे वजनही दुप्पट होईल. 3. त्यानुसार घर्षण बल देखील दुप्पट होईल. त्यामुळे अशा परिस्थितीत वस्तू ओढणे पूर्वीपेक्षा दुपटीने अधिक कठीण ठरेल. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 3. पृथ्वीच्या केंद्रावर जी चे मूल्य 0 असते. याविषयी स्पष्टीकरण लिहा. हे स्पष्टीकरण आहे. व्यवस्थित लक्ष देऊन वाचून आणि ही डायग्राम समजून उत्तर व्यवस्थित बघा आणि लिहा. समजून घ्या. महत्वाचं म्हणजे
नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 4. सिद्ध करा की एका ताऱ्यापासून r अंतरावर असलेल्या ग्रहाचा परिभ्रमण काल t आहे. जर तोच ग्रह 2r अंतरावर असल्यास त्याचा परिभ्रमण काल √8t असेल. सिद्ध करा म्हटल्यावरती गणित येणार. सिद्ध इथं पूर्ण झालेलं आहे आणि गणित समजावत बसण्यासाठी आपल्याला फार मोठी लेक्चर्स घ्यावे लागतील. त्यामुळे मी तुम्हाला डायरेक्ट उत्तर देतोय, कारण आपण छोटी आणि ब्रीफ आन्सर्स बघतोय. जर गणित समजावायचं झालं तर आपल्याला 2 तासाचं लेक्चर पुरं पडणार नाही. नेक्स्ट, 5 उदाहरणे सोडवा. आता इथून पुढे सगळीचे सगळी उदाहरणं आहेत. एक्सप्लेन करण्यासारखं फार काही नाहीये, त्यामुळे स्लाइड्स पटापट पुढे सरकतील. आपण उत्तर व्यवस्थित पाहायचे आहेत, सोडवायचे आहेत आणि समजून घ्यायचे आहेत. महत्वाचं ते आहे. 10वीचं वर्ष आहे. जर एका ग्रहावर एक वस्तू 5 दॅट इज मीटर वरून खाली येण्यास 5 सेकंद घेत असेल तर त्या ग्रहावरील गुरुत्व त्वरण किती? उत्तर पाहूया. ग्रह क ची त्रिज्या ख ग्रहाच्या त्रिज्येच्या अर्धी आहे. क चे वस्तुमान ma आहे. जर ख ग्रहावरील g चे मूल्य क ग्रहावरील मूल्याच्या अर्धे असेल तर ख ग्रहाचे वस्तुमान किती असेल? थोडासा किचकट प्रश्न आहे. व्यवस्थित समजून घेतलात तर तुम्हाला नक्कीच उत्तर लगेच समजून येईल. जस्ट सेकंड, लोड व्हायला कदाचित 1-2 सेकंद घेत असेल. येस, चला नेक्स्ट स्लाइड वर जाऊ. एका वस्तूचे वस्तुमान व पृथ्वीवरील वजन अनुक्रमे 5 किलोग्रॅम व 49 न्यूटन आहेत. जर चंद्रावर जी चे मूल्य पृथ्वीच्या 1/6 असेल तर त्या वस्तूचे वस्तुमान व वजन चंद्रावर किती असेल? व्यवस्थित लक्ष द्या. वस्तुमान आणि वजन सांगितलेलं आहे, दोन्हीमध्ये फरक आहे. उत्तर बरोबर. नेक्स्ट, एक वर फेकलेली वस्तू 500 मीटर उंचीपर्यंत जाते. तिचा आरंभीचा वेग किती असेल? त्या वस्तूस वर जाऊन परत खाली येण्यास किती वेळ लागतो? दिलेला आहे g = 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. उत्तर ऑलरेडी दिलेलं जे आहे प्रश्नामध्ये तेच गणिताच्या रूपात मांडलेलं आहे. उत्तर हे अशा पद्धतीनं. बरं, तुम्हाला लिहिताना हे सुद्धा लिहिणं महत्वाचं असतं. ह्या स्टेपला सुद्धा मार्क्स असतात. नेक्स्ट, स्टेप मिस करू नका. शांतपणे फोकस करून लिहा. गडबड करू नका. देअरफोर आणि बिकॉज याच्यामध्ये गल्लत करू नका. आणि काही ठिकाणी साइन नेगेटिव्ह, काही ठिकाणी पॉझिटिव्ह साइन्स आहेत, ते मिस करू नका. नेक्स्ट, एक चेंडू टेबलावरून खाली पडतो व 1 सेकंदात जमिनीवर पोहोचतो. g = 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर असेल, सेकंड स्क्वेअर आहे असेल तर टेबलाची उंची व चेंडूचा जमिनीवर पोहोचतानाचा वेग
किती असेल? उत्तर बघूया. फायनल आन्सर. नेक्स्ट. पृथ्वी व चंद्र यांची वस्तुमाने अनुक्रमे 6 गुणुले 1024 किलोग्रॅम व 7.4 गुणुले 1022 किलोग्रॅम आहेत व त्या दोन्ही मधील अंतर हे 3.84 गुणुले 105 किलोमीटर आहे. त्या दोन्ही मधील गुरुत्व बल किती असेल? दिलेले आहे G is equal to 6.7 into 10⁻⁻11 Newton meter square upon kilogram square. नेक्स्ट. प्रश्न व्यवस्थित पुस्तकामध्ये बघून लिहायचे आहेत तुम्हाला. हा जो डेटा दिलेला आहे तोच डेटा पुन्हा व्यवस्थित मांडलेला आहे. आता उत्तराची सुरुवात. नेक्स्ट. ए. पृथ्वीचे वजन 6 गुणुले 1024 किलोग्रॅम आहे व तिचे सूर्यापासूनचे अंतर 1.5 गुणुले 1011 मीटर्स आहे. जर त्या दोन्ही मधील गुरुत्व बल 3.5 गुणुले 1022 असेल तर सूर्याचे वस्तुमान किती? उत्तर. सूर्याचे वस्तुमान तर थँक यू गाईज फॉर वॉचिंग. ऑल द बेस्ट आणि स्टडी हार्ड. पुन्हा भेटूया. थँक यू सो मच.